साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। दारू पिऊन वाहन चालवाल तर तुरुंगात जाल। सोलापूर उपप्रादेशिक विभाग कार्यालयाचा बेशिस्त वाहन चालकांना सूचना वजा दम। राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी 11 जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या आदेशानुसार समृद्धी महामार्गावर घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहनाच्या सुरक्षित वाहतुकीसाठी तसेच परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सोलापूर जिल्ह्यातील किमान 30% अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। त्या पार्श्वभूमीवर सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष 3 पथके नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये सोलापूर पुणे सावळेश्वर टोल, लातूर पुणे रोड बार्शी टोल नाका आणि इसगाव टोल नाका येथे वायू विवेक पथक नेमण्यात आले आहेत। त्यासोबत सीमा तपासणी नाका नांदणी येथे 24 तास वाहनाची तपासणी करण्यात येत आहे। या ठिकाणी दक्षतेसाठी मद्यप्राशन करून येणाऱ्या वाहन चालकावर मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार जोरदार कारवाई सुरू आहे। या मोहिमेत विशेष खासगी प्रवासी लक्झरी बसेसची तपासणीही करण्यात येत आहे। सोलापूर उपप्रादेशिक विभाग कार्यालयाकडून दारू पिऊन वाहन चालवू नका असे आवाहन करण्यात आले आहे। नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर मोटर वाहन कायद्याच्या भारतीय दंडविधान संहिता कलम 185 नुसार कारवाई आणि 6 महिने तुरुंगवास तसेच 10,000 रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षे समोरे जावे लागेल। त्यानंतर गुन्ह्यासाठी 2 वर्ष कारावास आणि 15,000 दंड किंवा दोन्ही शिक्षे समोरे जावे लागेल आणि वाहन चालकाचे परवाना लायसन्स निलंबन करण्यात येईल असा सूचना वजा दम सोलापूर उपप्रादेशिक विभाग कार्यालयाकडून देण्यात आल्या।